श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओम ह्रीं सरस्वते देवे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. विद्येची देवी माता सरस्वतीचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला, म्हणून या दिवशी सरस्वती पूजनाला महत्त्व आहे. या दिवशी आपल्या मुलांच्या मुलींच्या शैक्षणिक तसंच करिअरमधील यशासाठी, सुखी जीवनासाठी पुढील पूजाविधी आपल्या घरात अवश्य करा. आपल्या घरात जर माता सरस्वतीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, अवश्य पूजा करा. सकाळी लवकर उठायचं, स्नान केल्यानंतर आपली देवपूजा करून घ्या. जागा असेल चौरंग घ्यावा, त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या, दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाचं पूजन करा. आपल्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल, चौरंगावरती मांडा. मूर्ती असेल तामणामध्ये घ्या. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घाला. एक वेळा श्रीसूक्त पठण करून मूर्तीला अभिषेक करावा किंवा ओम ह्रीं सरस्वते नमः हा मंत्र 108 वेळा पठण करायचं आणि मूर्तीला थोडं थोडं पाणी वाहून स्नान घालायचं. अशा पद्धतीनं स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि चौरंगावरती स्थापन करायची. फोटो असेल, फोटोला आपण दुरूनच फुलानं पाणी शिंपडून श्रीसूक्त पठण करून अभिषेक करा. कापसाची वस्त्र, हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून मूर्तीचं पूजन करायचं. दूध साखरेचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. सरस्वती मातेचं जे प्रतीक असतं, वह्या असतील, पुस्तकं असेल, वाद्य असेल, यांचं पूजन या दिवशी अवश्य करा. माता सरस्वतीचा मंत्र आपल्या चॅनलवर मी अपलोड करेल, सोबत पठण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.